कुपवाड शहरात गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत। चोरी, मारामाऱ्या, टोळक्यांचे हल्ले, नशेखोरी यासारख्या गंभीर गुन्ह्यांनी शहरवासियांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने पोलीस अधीक्षक सांगली यांना दिलेल्या निवेदनात कुपवाड शहर व परिसरातील वाढत्या गुन्हेगारीवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे। स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी गस्त वाढवावी, संशयितांवर लक्ष ठेवावं आणि नशेखोरी रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवावी अशी मागणी करण्यात आली आहे। गुन्हेगारीमुळे नागरिक त्रस्त झाले असून महिलांची सुरक्षितता धोक्यात आली आहे। त्यामुळे पोलिसांनी ठोस पावले उचलून गुन्हेगारांवर वचक ठेवावा असंही निवेदनात म्हटलं आहे। शहरातील शाळा, महाविद्यालय आणि गर्दीच्या भागात पोलिसांची उपस्थिती वाढवावी, नागरिकांना संरक्षण मिळावं आणि समाजात शांती नांदावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कुपवाड शहराध्यक्ष आशुतोष निमगावकर धोत्रे यांनी केले आहे। आज कुपवाड शहरामध्ये आणि MIDC चा भाग असेल या ठिकाणी जे गेल्या 4-5 महिन्यामध्ये खून, मारामाऱ्या, चोऱ्या आणि दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे। त्याच्यासाठी सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी आज SP साहेबांना भेटून निवेदन दिलेलं आहे। त्यामध्ये आपण बघतोय की गेल्या 6 महिन्यामध्ये दर 8 दिवसाला एक तरी खून होतोय, कुठंतरी चोऱ्या होत आहेत, कुठंतरी दहशत निर्माण होते। त्याच्यावर आळा घालण्यासाठी म्हणून आम्ही SP साहेबांना काही गोष्टी त्याच्यामध्ये सूचना केलेल्या आहेत। त्यामध्ये पोलिसाची गस्त वाढवणं, जिथं परप्रांतीय कामगार ज्या ठिकाणी राहत आहेत त्यांचं आयडेंटिफिकेशन व्यवस्थित करणं, त्यांची माहिती घेणं, त्याचबरोबर जे शाळा कॉलेजेस आहेत तिथंही ज्या वेळेला शाळा सुटतात आणि भरतात त्या काळामध्ये तिथं पोलिसांची हजेरी असणं गरजेचं आहे। अशा अनेक सूचना त्याच्यामध्ये केलेल्या आहेत। ड्रग्जचा विळखा तरुणांच्या भोवती फार मोठा पडत आहे, त्याच्यावरती नियंत्रण आणलं पाहिजे। खुल्या जागा, बगीचा, त्याला आपण डार्क स्पॉट म्हणतो, अशा ठिकाणी सुद्धा CC कॅमेरे बसवले पाहिजेत। त्याचबरोबर पोलिसांच्या गस्त वाढवलं पाहिजे आणि त्याचबरोबर आपण शाळा महाविद्यालयाच्यामध्ये मुलांच्या आणि मुलींच्या मध्ये एक जागृती निर्माण करायला पाहिजे की पुढच्या काळामध्ये हे नागरिक आहेत आणि त्या मुलांच्यावरती या कुठलाही दुष्परिणाम होऊ नये आणि त्या वाटेला त्यांनी जाऊ नये, म्हणून त्यांना चांगल्या प्रकारे त्यांच्यावर संस्कार होण्यासाठी सुद्धा काही गोष्टी करण्याची, प्रबोधन करण्याची गरज आहे। त्याच्यामध्येही त्यांच्याशी आमचं बोलणं झालेलं आहे। पोलीस यंत्रणा आणि ही आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे सगळेजण मिळून आशुतोष धोत्रे असतील, दादासाहेब कोळेकर असतील, त्याच्यानंतर रुपनर तात्या असतील, आमचे दाऊद असेल, हे सगळीच मंडळी त्या भागामध्ये राहत आहेत आणि ते पक्षाचं काम करत असताना समाजकार्य म्हणून सुद्धा या सगळ्या गोष्टींना आळा बसला पाहिजे। यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी निश्चितपणे पोलिसांच्या बरोबरीनं तिथं काम करेल असं मी अपेक्षा व्यक्त करतो।